लहानांनाच काय पण मोठ्यांना पण फारसा पालक आवडत नाही. पालक बघितला की नाकं मुरडतात. म्हणून त्यांना असे वेगवेगळ्या प्रकारात पालक खायला घालायचा. त्यातलाच एक प्रकार करूयात आज आपण पालक पराठा. एकदम मस्त आणि चविष्ट होणारा पालक पराठा कसा करायचा ते बघूया. त्यासाठी एक पालकाची जोडी मी इथे निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे गॅसवर. त्याच्यामध्ये निवडून घेतलेला पालक आपण टाकून देऊ आणि याला थोडंसं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला, फक्त मऊ होईपर्यंत. खूप जास्त शिजवायचं नाही याला. आणि असं मधून हलवून घेऊ म्हणजे सगळा पालक आपला थोडासा मऊ होईल, नाही तर मधला तसंच राहून जाईल पानं. म्हणून असं सेपरेट करून घ्यायचे पानं थोडेसे. आणि 2 मिनिट शिजल्यानंतर बघू शकता इथे आपला पालक इथे मऊ झाला आहे. असाच होऊ द्यायचा आहे आपल्याला, खूप जास्त शिजवायचा नाही. आता गॅस बंद करू आणि 2 मिनिट याच्यामध्ये ठेवलं की यातलं पाणी सगळं निथळून चाळणीवर काढून घेऊ आणि पालक भाजी थोडा वेळ निथळण्यासाठी ठेवू. खूप जास्त वेळ शिजवलं तर पालकातले सगळं सत्व पाण्यासोबत निघून जाईल. म्हणून फक्त आपल्याला पालक गरम करून 1 मिनिट पाण्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर डायरेक्ट कच्च्या पालकाची पेस्ट करायची असेल तर त्या प्रकारचे पराठे पण आपल्या चॅनलवर दाखवलेले आहेत, ते बघू शकता. आता इथे 4-5 हिरव्या मिरच्या टाकल्या पालकाच्या भाजीमध्ये आणि आलं लसूण टाकलं आणि 1 चमचा जिरं टाकले. आता याला आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता पालकाची इथे प्युरी करून घेतली आपण. बघू शकता रंग एकदम मस्त आला हिरवागार आपल्या पेस्टला. आता ही पेस्ट बाजूला ठेवू आणि पीठ घेऊ मळण्यासाठी. इथे 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतले. त्याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घातली आहे. आणि आता चवीनुसार मीठ घालू याच्यामध्ये. आता तयार केलेली पालक प्युरी याच्यामध्ये घालून घेऊ. याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि हळद नक्की घाला, त्याने खूप छान रंग येतो आपल्या पालकाच्या पराठ्यांना. तर आता इथे सगळी पालक प्युरी याच्यामध्ये ओतून घेऊ आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. भांड्यामधली सगळी प्युरी काढून घेऊ. थोड्या वेळाने आपल्याला थोडंसं पाणी टाकून हे भांडं धुवून घ्यायचं आहे. त्यामुळे जेवढी शक्य होईल तेवढी पालकाची ही पेस्ट काढून घ्यायची. आणि अगोदर याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आपल्याला. पालकाच्या प्युरीमध्ये जेवढं पीठ आपलं मिक्स होईल तेवढं करून घ्यायचं. जेवढं मळता येईल तेवढं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर जसं गरज पडेल तसं थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे. अगोदर या पद्धतीने सगळं पीठ आणि पालक प्युरी मिक्स करून घ्यायची. गरज पडली तर जसं लागेल तसं पाणी घालायचं. असं चोळून चोळून याचा गोळा मळून घ्यायचा आहे. आता आपल्याला पाणी घालावं लागणार इथे. इथे आपण थोडं थोडं पाणी घालून घेऊ याच्यामध्ये. मिक्सरचं भांडं धुवून आपण पाणी याच्यामध्ये घालून घेऊ. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालू आणि पराठ्यांसाठी पीठ भिजवून घेऊ. खूप जास्त सैल नाही किंवा खूप घट्ट नाही. आपण जसं नेहमी चपातीला बनवतो तसंच पीठ याचे मळून घ्यायचं आहे आपल्याला. खूप जास्त घट्ट केलं तर कडक पराठे होतील आपले इथे पीठ मळून झालेलं आहे. आता याला भिजत ठेवण्याची अजिबात गरज नाही, लगेच आपण करायला घेऊ. पोळपाटावर मी थोडंसं तेल घेतलं आहे आणि त्याच्यावर मळून घेतलेला गोळा घेऊ आपण पिठाचा आणि तो थोडासा मळून घेऊ, म्हणजे मऊ करून घेऊ. आणि चपातीच्या आकाराचा यातला एक गोळा तोडून घेऊ. बघू शकता चपातीला जेवढा उंडा घेतो त्याप्रमाणे, किंवा तुम्हाला जसे लहान मोठे करायचे तेवढा उंडा घेऊ शकता. आणि मी गोल पराठे करणार आहे, तुम्हाला त्रिकोणी चौकोनी जसे करायचे असतील तशा आकारात करू शकता. याला मध्ये असं थोडंसं लाटून घेतलं की तूप लावून घेतलं, त्याच्यावर थोडंसं कोरडं पीठ टाकायचं, पुन्हा घडी घालायची. आपण घडीची चपाती करतो त्या पद्धतीने करून घ्यायचं आणि याला कोरड्या पिठात गोळवून लाटून घ्यायचं आहे. आपल्याला चपातीसारखा एकदम छान पातळ असा पराठा लाटून घ्यायचा आहे. जशी आपली चपाती असते त्याप्रमाणे जाडीचा पराठा किंवा थोडासा जाड त्यापेक्षा. आता इथे पराठा लाटून झाला आहे. गॅसवर तवा ठेवला आहे, तो पण गरम झाला आहे. त्याच्यावर तूप टाकून घेऊ आणि आपला तयार पराठा त्याच्यावर टाकून घेऊ आणि एका बाजूने छान शेकून घेऊ. एका बाजूने मस्त शेकवला की त्याला पलटी देऊन घेऊ आणि दुसऱ्या बाजूने पण शेकून घेऊ. याच पद्धतीने छान खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूने असं दाबून दाबून याला भाजून घेऊ. व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खरपूस होईपर्यंत. आणि तुम्हाला जर कडक पराठे आवडत असतील तर कमी गॅसवर
हळूहळू असं दाबून दाबून भाजायचं. आणि मऊ पराठे पाहिजे असतील तर थोडासा गॅस मोठा ठेवून भाजून घ्यायचे. आता इथे छान खमंग भाजून झाल्यावर याला तूप लावून घ्यायचं आहे. अगोदरच तूप लावायचं नाही, थोडासा भाजून झाला व्यवस्थित की मगच तूप लावायचं. तुम्हाला जर बटर तेल जे आवडत असेल ते लावू शकता. मी इथे तूप लावलेलं आहे. आणि आपला पराठा असा मस्त भाजून घ्यायचा. बघू शकता रंग खूप सुरेख आलेला आहे आपल्या पराठ्याला. लाल मिरची पावडर आणि हळद घातली की असा छान रंग येतो पराठ्यांना. इथे आपला पराठा तयार झालेला आहे. पहिला बघू शकता एकदम मस्त रंगाचा आणि खरपूस भाजलेला असा आपला पराठा इथे तयार आहे. खूप मस्त अशा आपण घडीच्या पोळीसारखी घडी घातली होती, त्यामुळे याला अशा लेअर पण पडतात. कुणी कुणी डायरेक्ट पण लाटतं, त्या पद्धतीने पण लाटू शकता. आणि याच पद्धतीने आपण आपले दुसरे पण पराठे करून घेऊ. तुम्ही त्रिकोणी किंवा चौकोनी पराठे करून घेऊ शकता. किंवा गोल पराठ्यामध्ये तुम्हाला एकदम एकसारखा पराठा पाहिजे असेल तर एखाद्या प्लेटने किंवा डब्याच्या झाकणाने त्याला कट करून घेऊ शकता लाटून झाल्यावर. आणि या पद्धतीने आपण पराठा आपला दुसरा पण लाटूनच घेऊ. आपण गोलच लाटणार आहोत, त्रिकोणी किंवा चौकोनी करणार नाही मी. पण मुलांना ते थोडंसं खायला बघायला बरं वाटतं, म्हणून त्या आकारामध्ये पराठे करून घ्या. आता दुसरा पण पराठा आपण त्याच पद्धतीने खरपूस भाजून घेऊ. दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेऊ. आणि ज्यांना पालक आवडत नाही ते पण आवडीने खातील असे पराठे असतील तर, किंवा मुलांना डब्यासाठी द्यायला पण मस्त असा पर्याय. आणि हे पराठे एकदम मऊ राहतात किती वेळ झाला तरी, आणि एकदम चविष्ट लागतात. तर या पद्धतीने पराठे तुम्ही पण नक्की करून बघा आणि मुलांनाही आवडतील अशी माझी खात्री आहे. हे सॉससोबत पण खूप छान लागतात किंवा चटणीसोबत पण छान, किंवा तसेच खाल्ले तरी पण एकदम मस्त लागतात हे पराठे. तर असे पराठे नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.